नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेऊया फार्मसी स्टुडंटसाठी गव्हर्नमेंट नोकरीसाठी कोणत्या अपॉर्च्युनिटी असतात. ठीक आहे. त्याआधी फार्मसी ऑफिसर किंवा फार्मसिस्ट यासाठी आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत. या बॅचेस मध्ये आपण देणार आहोत PYQचं डिटेल अनालिसिस, त्यांचं सोल्युशन्स, लाईव्ह क्लासेस होणार आहेत. त्याचबरोबर आपण त्यांना रेकॉर्डेड फॉर्म्स ऑफ व्हिडिओ देणार आहेत जे ते अनलिमिटेड वेळेस पाहू शकतात. त्याबरोबर स्टुडंट्सला आपण 1-to-1 गायडन्स देणार आहोत. त्यांना त्यांचे नोट्स, PDF, शॉर्ट नोट्स हे सगळं अवेलेबल दिलं जाणार. त्याबरोबर टेस्ट सिरीज आपण देणार आहोत. त्यांना टेस्ट कसे सॉल्व्ह करायचे आहेत, कशी प्रॅक्टिस करायची आहेत, किती टाइम्स मध्ये ते सॉल्व्ह करायचे आहेत, हे सगळं स्टुडंट्सला आपण इन्फॉर्मेशन अवेलेबल करून देणार आहोत. जर तुम्हाला या बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही दिल्या गेलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि अधिक माहिती मिळवून घ्या. ठीक आहे. वाय गव्हर्नमेंट जॉब्स इन फार्मसी? फार्मसीच्या स्टुडंट्सनी हे गव्हर्नमेंट जॉब्स का प्रेफर केले पाहिजे? त्याबरोबर बघतोय आपण जॉब सिक्युरिटी आहे आणि फिक्स सॅलरी मिळते त्यांना, पेन्शन आणि अलाउन्सेस. जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स थ्रू किंवा गव्हर्नमेंट जॉब करणार आहेत तर तुम्हाला सॅलरी त्याचबरोबर पेन्शन आणि अलाउन्सेस पण मिळणार आहेत. रिस्पेक्ट अँड सोशल स्टॅबिलिटी अपॉर्च्युनिटी तुम्हाला हेल्थकेअर मध्ये, डिफेन्स मध्ये आणि रेल्वेमध्ये किंवा रेग्युलेटिंग बॉडीज मध्ये या काम करायची संधी मिळणार आहे. मल्टिपल रिक्रुटमेंट एक्झाम्स एव्हरी इयर. जर प्रत्येक वर्षी या रिक्रुटमेंट एक्झाम्स असतात, यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. हु कॅन अप्लाय? याच्यासाठी इलिजिबल कोण आहेत या एक्झामसाठी? पहिले बघतोय आपण जे डी फार्मा आहेत ते वाले, बी फार्माचे जॉब्स बघतोय आपण. त्याचबरोबर एज लिमिटेशन हे एक्झाम टू एक्झाम व्हॅरी होणार आहे. त्याचबरोबर काही सेक्शन्सला रिलॅक्सेशन अप्लाय होणार. जे रिझर्व्ह कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील त्यांना हे एज रिलॅक्सेशनचं बेनिफिट मिळवता येईल. मेन गव्हर्नमेंट फार्मसी एक्झाम्स कोणत्या इम्पॉर्टंट फार्मसीच्या एक्झाम्स आहेत? एम्स फार्मासिस्ट एक्झाम आहे, ESIC आहे, RRB, SSC आणि स्टेट PSC फार्मासिस्ट किंवा ड्रग इन्स्पेक्टर विच एक्झाम इज कंडक्टेड बाय UPSC किंवा स्टेट PSCs. ओके, ह्या काही इम्पॉर्टंट एक्झाम्स मी इथे एनलिस्ट केल्या. इथे बघताय तुम्ही एम्स, जी पहिली एक्झाम होती ती होती एम्स फार्मासिस्टची एक्झाम. त्याच्यामध्ये बघताय इलिजिबिलिटी, कोण इलिजिबल आहे? ज्यांच्याकडे डी फार्मसी किंवा बी फार्मसीची डिग्री आहे ते इलिजिबल आहेत ही एक्झाम द्यायला. ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, CBT आहे. त्याची पे सॅलरी किती आहे? 29,000 to 92,000 ही सॅलरी असणार आहे. त्याबरोबर त्यांना अलाउन्सेस पण मिळतील. इथे पाहताय तुम्ही एक्झामचा पॅटर्न कसा आहे. जी काय एक्झाम आहे ती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. MCQs फॉर्म मध्ये हे क्वेश्चन्स असतील. त्याबरोबर बघताय सब्जेक्ट्स कोणते? फार्मास्युटिक्स आहे, फार्मॅकोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि जनरल अवेअरनेस. ज्या काही फार्मसीच्या ऑफिसरचे एक्झाम्स असतात त्यांचा जो स्टँडर्ड सिलेबस असतो त्यातले हे सब्जेक्ट्स आहेत इन्क्लूड केलेले तिथे. RRB फार्मासिस्ट आणि SSC फार्मासिस्ट साठी तुम्ही पाहताय एलिजिबिलिटी काय आहे? डी फार्मसी किंवा बी फार्मसी झालेली असावी. जी एक्झाम आहे ते रिटन CBT आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याबरोबर बघताय तुम्ही सॅलरी जी असते यांना RRB फार्मासिस्टला 29,000 आणि त्याबरोबर अलाउन्सेस पण दिले जाणार. इथे बघताय तुम्ही SSC फार्मासिस्ट साठी इलिजिबिलिटी आहे डी फार्मा किंवा बी फार्मा. CBT टेस्ट असणारे, नो इंटरव्ह्यू इन मेनी केसेस. खूपशा केसेसमध्ये इंटरव्ह्यू पण घेतले नाही जात, फक्त CBT टेस्ट असते. यांची सॅलरी असते लेवल 5 to लेवल 6 पर्यंत. ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम याचं बघताय तुम्ही कंडक्टेड बाय UPSC प्लस स्टेट PSCs. त्याबरोबर इलिजिबिलिटी काय? बी फार्मा किंवा M फार्मा झालेला असायला पाहिजे आणि एक्सपिरियन्स मे बी रिक्वायर्ड इन सम स्टेट्स. काही स्टेट्स मध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. जो एक्झाम पॅटर्न आहे तो बघताय तुम्ही रिटन टेस्ट असणार आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन.
आतापर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू हे मिनिमम केसेस मध्ये ऐकलं असेल, पण या केसमध्ये इंटरव्ह्यू घेतला जाणार. त्याच्याबरोबर सॅलरी आहे जी 7 to 8 पे मध्ये असते. 45,000 to 95,000 याची पे स्केल आहे. पुढे पाहताय तुम्ही बुक्स. यासाठी बुक्स जर SSC कंडक्ट करत असेल, RRB कंडक्ट करत असेल, यांच्या वेगवेगळ्या किंवा एम्सच्या या स्टँडर्ड वेगवेगळ्या बुक्स असू शकतात. पण जर एक तुम्हाला स्टँडर्ड फार्मसीचा सिलेबस हवा असेल, तो रिवाइज करायचा असेल, तर त्यासाठी डी फार्म एक्झिट एक्झामसाठी जी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज करते डी फार्मा सब्जेक्टची बुक आहे ती प्लस त्याच्यामध्ये 3500 हे MCQs आहेत. तुम्ही ही बुक रेफर करू शकता. तुमचे टॉपिक चांगल्यापणे रिवाइज होतील आणि तुम्ही ते प्रॉपरली सॉल्व्ह करता. स्टँडर्ड फार्मसी बुक्स, ज्या काही स्टँडर्ड फार्मसी बुक्स आहे, रेकमेंडेड ब्रॉडली बाय एम फार्मा अँड एक्झाम प्रिपरेशन. या एक्झामसाठी, ह्या प्रिपरेशनसाठी ही एक रेकमेंडेड बुक आहे. फार्मॅकोलॉजी ठाकूर निराली पब्लिकेशन हे एक डी फार्मसी फोकस्ड बुक आहे, ज्याच्यामध्ये तुमचे जे काही डी फार्मसीचे सब्जेक्ट्स असतील, बी फार्माचे जे सब्जेक्ट्स असतील, ते प्रॉपरली रिवाइज होतील आणि तुम्हाला एक्झामला हे मदत करतील. ओके. सब्जेक्ट कॉन्सेप्ट बिफोर सॉल्विंग कॉम्प्रिहेन्सिव्ह MCQs सॉल्व्ह करायच्या आधी ही रिव्हिजनसाठी तुम्हाला बुक्स मदत करतील. ओके. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक अँड शेअर करा. थँक्यू.